हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण एमएस सेट 2022 जी की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे त्यासाठी पीवायक्यू सेशन बघत आहोत. आणि आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण कम्युनिकेशन युनिटवर 2013 मध्ये जे काही एमसीक्यू झाले होते ते बघणार आहोत. आणि हे जे एमसीक्यू आहेत ते मी डिटेल एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याआधी जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर कम्युनिकेशन या युनिटवर क्वेश्चन्स बघण्याआधी एकाने कमेंट केला होता की हा जो क्वेश्चन आहे तो त्याला समजत नाहीये, म्हणजे ऑप्शन सी हे आन्सर का आलं समजत नाहीये, त्यामुळे मी हा क्वेश्चन परत डिस्कस करत आहे. क्वेश्चन जो आहे तो टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधून आहे. तर क्वेश्चन असा आहे की The most important purpose of guidance of student is to. इथे आपल्याला पर्पज विचारलं गेलं आहे गायडन्सचं. ओके, क्वेश्चन पहिल्यांदा अंडरस्टँड करा. क्वेश्चन गायडन्सवर आहे. ओके, ज्यासाठी जो ऑप्शन आहे पहिला तो आहे हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग. सेकंड आहे हेल्प द स्टुडंट टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ, अँड लास्ट आहे डायरेक्ट दॅम अबाउट द राईट पाथ. ओके, याच्यातलं आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर असतं ते सिलेक्ट करायचं असतं. ओके, चारही ऑप्शन तुम्हाला समजलेच असेल. तर आता गायडन्स आणि काउन्सिलिंग याच्यामधला पहिल्यांदा फरक समजूया. गायडन्स आणि काउन्सिलिंग दोन्ही जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत फॉर द चिल्ड्रन, अँड स्कूल हॅव अ ह्यूज रोल इन ब्रिंगिंग आउट द बेस्ट इन द चिल्ड्रन. जर आपण बघायला गेलो एखाद्या स्कूलमध्ये तर आता काउन्सिलर जो असतो तो एव्हरी स्कूलमध्ये अवेलेबल असतो ॲट प्रेझेंट डे. ओके, सो गुड प्रोडक्ट इज अ कन्व्हेक्टेड बट समटाइम यंग माइंड नीड द गायडन्स टू पॉलिश देअर पर्सनॅलिटी. गायडन्स आपल्याला का हवा असतो तर एखाद्या वेळेस समजा आपल्याला काहीतरी समजत नसेल, एखादा सब्जेक्ट समजत नसेल, नाहीतर फ्युचरमध्ये काय करावं हे समजत नसेल तर आपल्याला गायडन्सची खूपच इम्पॉर्टंट असते. राईट, स्पेशली ज्यावेळी मुलं 10th मध्ये असतात तर पुढे काय घ्यावं याच्यात कन्फ्युजन असतं, त्यावेळी गायडन्स प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे फ्युचरमध्ये काय सिलेक्ट करायचं आहे आपला इंटरेस्ट बघून नंतर मुलं सिलेक्ट करतात. करेक्ट, त्याला आपण गायडन्स म्हणतो. सो थ्रू काउन्सिलिंग children are given advice on how to manage and deal with the emotional conflict and a personal problem. काउन्सिलिंग का असते तर इमोशनल प्रॉब्लेम कडे आपण कसं डील करायचं आहे, पर्सनल प्रॉब्लेम मध्ये आपण कसं डील करायचं आहे, त्याच्यात आपण काउन्सिलिंग म्हणतो त्याला. सो प्रॉपर काउन्सिलिंग विल हेल्प टू इनकॉर्पोरेट द व्हॅल्युएबल लेसन इन द डेली लाईफ. सो सम सेक्शन should involve the career guidance where the students are advised on the selection of a courses and a different career path. So it is important to prepare the student for a afterlife school and what to accept in the different field that might be obtained for. सो त्यामुळे जे गायडन्स आहे ना ते खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा जे मेन पर्पज असतो टू गाईड द स्टुडंट, अँड देअरफॉर जे आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. ओके, टू मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ. इथे मी जे अप्रोप्रिएट आन्सर आहे ना ते सिलेक्ट केलेलं आहे. अदरवाइज गायडन्स ऑल्सो अनेबल द स्टुडंट टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग, हे पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. चेंज द फॉल्टी बिहेवियर हे पण इन्क्लूड आहे, अँड ऑल्सो डायरेक्ट दॅम अबाउट अ डिफरंट ऑर अ राईट पाथ हे पण इन्क्लूड आहे. ओके, पण मोस्ट अप्रोप्रिएट आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. सो चला तर मग आता कम्युनिकेशनचे जे क्वेश्चन आहे ते डिस्कस करूया. तर इफेक्टिव्हनेस ऑफ अ कम्युनिकेशन इज युजली डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ. हा जो क्वेश्चन आहे तो 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं की इफेक्टिव्हनेस ऑफ अ कम्युनिकेशन जे आहे ते युजली डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ गिवन विच क्वालिटी. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे क्वालिटी ऑफ फीडबॅक, सेकंड आहे सेंडर्स इंटेन्शन अँड क्रायटेरिया, थर्ड आहे इकॉनॉमिक यूज ऑफ मीडियम, अँड लास्ट आहे सिम्प्लिसिटी ऑफ मेसेज. तर कम्युनिकेशन म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे. ही आहे ती प्रोसेस आहे ऑफ पासिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम सेंडर टू द रिसिव्हर. सेंडर जो मेसेज सेंड करतो, रिसिव्हर जो मेसेज रिसीव्ह करतो. सो कम्युनिकेशन प्रोसेस इज अ मेड अप ऑफ अ 4 key components, and those components include the encoding, medium of transaction, decoding, and feedback.
along with the sender and receiver. Okay, so effective communication is a ability to communicate clearly through the well expressed word and the speaking and the writing. Okay, second आहे कंटेंट ऑफ द मेसेज शुड बी मेड कीपिंग इन अ माइंड द टार्गेट ऑडियन्स. जे आपले कंटेंट जे आहे ते बेस असतं डिपेंडिंग ऑन द ऑडियन्स. ओके, ऑडियन्स काय आपली कोण आहे याच्यावर आपलं कंटेंट डिपेंड असतं. देन आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन डिपेंड ऑन द क्रेडिटेबिलिटी ऑफ द मेसेज विच शुड clarity and brevity so that they have understood as a intended and produce the desired effect. Then communicating effectively should persuade or influence the recipient by providing them the relevant required fact and the information. Communication is engaging activity involving both sender and the receiver. The sender must focus on making the content of the message clear and fluent, whereas the receiver must able to show how well the message is received and understood. Okay, feedback is a criteria assessment of the information produced, and a constructive feedback, both positive and a negative, help the individual to learn and rectify the error associated with the communication mechanism. सो इथे आपण म्हणू शकतो की जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. इफेक्टिव्हनेस ऑफ अ कम्युनिकेशन इज युजली डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द फीडबॅक. कशा प्रकारे आपल्याला फीडबॅक मिळत आहे याच्यावर जे आहे ते आपले इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन बेस असतो. आता मी हा जो लेक्चर प्रोव्हाइड करत आहे त्याचा तुम्हाला किती फायदा होतो हे तुमच्या फीडबॅकवर डिपेंड असतं. राईट, ज्यावेळी एक्झाम होईल ना, ज्यावेळी पेपर तुम्हाला भेटेल आणि पेपर कसा गेला याच्यावर माझे लेक्चरचं मी इफेक्टिव्हनेस काढू शकते. ओके, जर आपण प्रोसेस बघितली कम्युनिकेशनची तर त्यामध्ये येईल सेंडर, देन एन्कोडिंग, देन मेसेज, देन चॅनल, देन रिसीवर अँड डिकोडिंग अँड देन द फीडबॅक. ओके, फ्रॉम द रिसीवर टू द सेंडर. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट पेअर. हा जो क्वेश्चन आहे तो 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला आहे आणि इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले आहेत आणि याच्यातला तुम्हाला इनकरेक्ट पेअर विचारला गेला आहे. सेम जो क्वेश्चन आहे तो 2015 और 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, जो की मी ऑलरेडी माझ्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे, ज्यामध्ये सेम तुम्हाला असेच काही पेअर दिले होते आणि इनकरेक्ट पेअरच विचारला गेला होता. इथे जो पहिला ऑप्शन आहे तो आहे टेलिव्हिजन TRP, सेकंड आहे न्यूजपेपर रॅम, थर्ड आहे वेबसाईट हिट्स अँड लास्ट आहे फिल्म ऑफिस बॉक्स. जर आपण टेलिव्हिजन बद्दल बोलायला गेलो तर TRP जे आहे ते टेलिव्हिजनलाच रिलेटेड आहे. राईट, जर आपण TRPचं फुल फॉर्म बघितलं तर ते आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. हा जो आहे तो टूल आहे जो की प्रोव्हाइड केला जातो टू जज विच प्रोग्राम इज व्ह्यू द मोस्ट. ओके, and it gives the index of a choice of a people and also the popularity of a particular channel. Then is the newspaper. Newspaper RAM हे ते करेक्ट नाहीच आहे. ओके, रॅम जे आहे ते ऑब्विसली कॉम्प्युटरला रिलेटेड आहे, म्हणजे ICT मध्ये आपण रॅम वर क्वेश्चन बघू शकतो. ओके, सो न्यूजपेपर इज अ पिरियॉडिकल पब्लिकेशन containing a written information about a current event and often typed is a black ink with a white or a gray background. So common example of the newspaper will be the Navin Time, the Hindu, Navbharat Time. Okay, so third option is website hit. Yes, it is related to the website only. So hit is a request to web server for a file and there may be a hit per page view since the HTML page can contain the multiple files such as a image. And last one is a film office box. Even this is correct because office box is a use to describe how successful a film play actor is by a number of people who buy the ticket to them. जर आपण रॅम बद्दल बोलायला गेलो तर रॅम जो आहे तो रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे आणि ही जी आहे ती डेटा स्टोअर करते. दॅट कॉम्प्युटर नीड टू बी अ टेम्पररीली and it is a volatile memory that is a disappear from it when the power is off. It is also known as a read write memory, okay, which we are going to see in a ICT unit. So now I am not discussing about the RAM more. Okay,
सो इथे तुम्हाला इनकरेक्ट पेअर विचारला गेला होता, त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज न्यूजपेपर रॅम. In which of the following type of communication is feedback comparatively slow, weak and indirect? सो हा जो क्वेश्चन आहे तो टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वर बेस आहे, जो की 2013च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता. सो टाइप ऑफ कम्युनिकेशन याच्यावर प्रत्येक वर्षी एखादा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इथे जो पहिला ऑप्शन आहे तो आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन, सेकंड आहे ग्रुप कम्युनिकेशन, थर्ड आहे मास कम्युनिकेशन अँड लास्ट आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन. सो मास कम्युनिकेशन is a process of transmitting a message to a large audience. Okay, for example, television, radio, internet, all these are an example of the mass media, okay, or a mass communication. So in this form of a communication, information is transmitted quickly to the large number of people who generally stay for a source of information, and it is done through the radio, television, newspaper, magazines. So द कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघायला गेलो मास मीडियाचे, तर तिथे फर्स्ट येईल इम्पर्सनॅलिटी, दॅर इज अ नो पर्सनल टच ऑफ मीडिया. सेकंड येईल पर्सनली अननोन ऑडियन्स, जे ऑडियन्स असतात ते पर्सनली अननोन असतात. आता माझा जो लेक्चर बघित आहे त्यांना मी सगळ्यांनाच काही ओळखत नाही आहे आणि तुम्ही पण मला ओळखत नाही आहे. सो वी आर अननोन टू इच अदर, करेक्ट, बट स्टील वी आर कनेक्टेड टू इच अदर. थर्ड आहे वन वे कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशन जे आहे ते वन वे कम्युनिकेशन आहे. देन इज डिले फीडबॅक. प्रत्येक वेळी प्रत्येक लेक्चरवर आपल्याला फीडबॅक भेटतोच असं नाही, आणि मोस्ट ऑफ द टाइम फीडबॅक येतच नाही, राईट. देन इज नॉईज. Like other form of a mediated communication, noise exists in a mass content. Noise may be a semantic, environmental or mechanical. Then is cover vast boundaries, and the last one is the portability. Okay. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल मास कम्युनिकेशन इज अ फीडबॅक कंपॅरेटिव्हली स्लो, वीक अँड इनडायरेक्ट. चूज द करेक्ट मॅचेस. इथे आपल्याला चूज करायला सांगितलं आहे करेक्ट मॅचेस. ओके, क्वेश्चन जो आहे तो 2013च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सायकोलॉजिकल बॅरियर, सिम्बॉल्स. सेकंड आहे कल्चरल बॅरियर, दॅट इज अ सिलेक्टिव्ह लिस्निंग. अँड लास्ट आहे टेक्नॉलॉजिकल बॅरियर, दॅट इज व्हॉइस डिस्टर्प्शन. ज्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे, इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत कोडमध्ये, आणि याच्यातला आपल्याला करेक्ट जो कोड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सो हा जो क्वेश्चन आहे तो बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन वर बेस आहे. सो बॅरियर्स ऑफ अ कम्युनिकेशन, some undesirable condition that obstruct the communication process is known as a barriers to the communication, and there are many barriers in the communication. ज्यामध्ये पहिला आहे फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर ज्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो की नॉइज अँड ओव्हरलोडेड इन्फॉर्मेशन येईल. देन इज अ ओव्हर बर्डन्स ऑफ द इन्फॉर्मेशन येईल, डिस्टन्स येईल, टाइम येईल, इनविजिबिलिटी येईल, ओके, इल हेल्थ येईल. देन इज अ लँग्वेज बॅरियर. समजा लँग्वेज मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो पण इथे लँग्वेज बॅरियर मध्ये इन्क्लूड केला जातो. समजा लेक्चर जो माझा आहे तो मराठी आणि इंग्लिश मध्ये चालतो, कधी कधी पूर्ण इंग्लिश मध्ये चालतो, तर काही लोकांना जो आहे तो प्रॉब्लेम येतो. हा जो आहे तो लँग्वेज बॅरियर आहे. ओके, देन इज टेक्निकल बॅरियर, कनेक्शन फेलियर, व्हॉइस डिस्टर्प्शन, ऑडिओ डिस्टर्प्शन, यूज ऑफ अ प्रिमेटिव्ह डिव्हाइसेस, हे सगळे जे आहेत ते टेक्निकल बॅरियर मध्ये येतात. देन इज अ सायकोलॉजिकल बॅरियर. सायकोलॉजिकल बॅरियर मध्ये ओपिनियन येईल, ॲटिट्यूड येईल, स्टेटस कॉन्सिक्युअन्स येईल, इमोशन येईल. ओके, and last is social and a cultural barrier. So social cultural barrier are a man-made construct orienting from a social norm and a cultural value. They have mainly the adverse impact on the information seeking by restricting the access to the information source and giving rise to the negative emotions. इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. ओनली टेक्नॉलॉजिकल बॅरियर इज व्हॉइस डिस्क्रिप्शन. हे जे आहे ते इथे करेक्ट पेअर आहे. ओके, कम्युनिकेशन इज अ क्लासिफाइड इनटू इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप अँड अ मास कम्युनिकेशन इज अ बेसिस ऑफ. सेम जो क्वेश्चन आहे तो रिपीट झालेला आहे 2016 और 17च्या क्वेश्चन पेपरमध्ये, जो की मी ऑलरेडी डिस्कस केला आहे, आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला आहे. ओके,
अगेन जो क्वेश्चन आहे ना तो बेस आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशनवर. असं मी का म्हणते तर इथे बघा इंट्रापर्सनल दिलेलं आहे, इंट्रापर्सनल दिलेलं आहे, ग्रुप दिलेला आहे आणि मास कम्युनिकेशन दिलेलं आहे. हे जे आहे ते टाइप्स आहेत कम्युनिकेशनचे. ओके, यासाठीचा पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे मीडियम यूज फॉर कम्युनिकेशन. सेकंड आहे फॉर्म ऑफ मेसेज एक्सचेंज बिटवीन पार्टिसिपंट. थर्ड आहे नंबर ऑफ पार्टिसिपंट इन कम्युनिकेशन अँड लास्ट आहे सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशन जी आहे ती प्रोसेस आहे जिथे आपण इन्फॉर्मेशन जी आयडिया आहे जे थॉट्स आहेत ते ट्रान्सफर करतो फ्रॉम द सेंडर टू द रिसिव्हर. समजा मास कम्युनिकेशन बघितलं गेलं तर ज्यामध्ये आपण लार्ज ऑडियन्सला जे आहे ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो थ्रू द टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर. ऑल दिस आर एक्झाम्पल ऑफ द मास कम्युनिकेशन, राईट. आपण इंट्रापर्सनल कधी म्हणतो ज्यावेळी आपण स्वतःशीच बोलतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळी आपण मेडिटेशन करतो किंवा एखाद्याला समजा डायरी लिहायची हॅबिट असेल तर त्याला आपण म्हणतो इंट्रापर्सनल. देन इज इंटरपर्सनल, ज्यावेळी दोन माणसं गोष्टी करत असतात त्याला आपण इंटरपर्सनल म्हणतो. किंवा समजा दोन मित्र काहीतरी बोलत आहेत, कन्व्हर्सेशन चालू आहे, तर त्याला आपण इंटरपर्सनल म्हणतो. ओके, ग्रुप कम्युनिकेशन मध्ये ग्रुप येईल. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट मीटिंग समजा एखादी असेल तर कंपनीची काहीतरी मीटिंग असेल तर त्याला आपण म्हणतो की ग्रुप कम्युनिकेशन, जे की ग्रुपमध्ये डिस्कस केलं जातं. पण हे आपल्याला कशावरून कळतं? नंबर ऑफ पार्टिसिपंट त्यामध्ये समजा इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे कसलं कम्युनिकेशन आहे. ओके, त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. Communication is a classified into intrapersonal, interpersonal, group and a mass communication on the basis of number of participants in the communication. Hope you have understood all the things. जर समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून पाठवा, जेणेकरून मी तुमच्या प्रॉब्लेमला आन्सर करेन. ओके, आणि सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. आणि जर समजा सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल.